हॅलो एव्हरीवन, ट्रेंडी टचमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेले सहारा इयरिंग्स डिझाईन्स म्हणजेच चेन इयरिंग्स डिझाईन. तर लग्न, साखरपुडा, रिसेप्शन पार्टी, फेस्टिवल सगळीकडे हे सहारा इयरिंग्स इतके ट्रेंडिंग झाले आहेत की प्रत्येक मुलीच्या ज्वेलरी बॉक्समध्ये असायलाच हवेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी शेवटी सांगणार आहे कोणत्या फेस शेपला कोणते सहारा इयरिंग सूट होतात आणि खरेदी करताना कोणत्या चुका टाळाव्यात. तर चला मग सुरू करूयात. सहारा इयरिंग्स म्हणजे काय? हे लांब डिझायनर स्टेटमेंट इयरिंग्स असतात, जे कानातून खाली लटकतात आणि केसांमध्ये किंवा कानाच्या वरच्या भागाला चेनने अटॅच होतात. हे इयरिंग्स प्रामुख्याने ब्राइडल लुकसाठी खूप वापरले जातात. विशेषतः नथ, चोकर आणि मांगटिकासोबत सहारे इयरिंग्स खूप रॉयल दिसतात. या इयरिंग्समध्ये खूप सारे प्रकार आहेत, जसे की ब्राइडल सहारा इयरिंग्स. जर तुमचं लग्न ठरलं असेल किंवा तुम्ही ब्राइडल शॉपिंग करत असाल तर हे प्रकार बघायलाच हवेत. यामध्ये कुंदन सहारा इयरिंग्स, मोत्याचे लांब डिझाईन, मल्टी लेअर चेन असलेले झुमका स्टाईल सहारा. हे इयरिंग्स लेहंगा, नऊवारी साडी किंवा हेवी सिल्क साडीवर खूप सुंदर दिसतात. ब्राइडल लुकमध्ये सहारा इयरिंग्सचे वजन जास्त असते, त्यामुळे हलक्या वजनाचा पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला जास्त हेवी नको असतील तर पार्टी वेअर सहारा इयरिंग्स बेस्ट ऑप्शन आहेत. स्टोन स्टडेड डिझाईन, अमेरिकन डायमंड सहारा इयरिंग्स, पर्ल चेन असलेले मिनिमल डिझाईन्स असतात. हे गाऊन, इंडो वेस्टर्न ड्रेस किंवा साध्या साडीसोबतही खूप क्लासी दिसतात. आपल्या मराठी पारंपरिक लुकसाठी मोती आणि सोन्याचा टच असलेले सहारा इयरिंग्स असतात. त्यामध्ये झुमका आणि चेनचे कॉम्बिनेशन असते. पैठणी साडीवर खास उठून दिसणारी डिझाईन सुद्धा तुम्हाला बाजारामध्ये बघायला मिळतील. हळदी, मुहूर्त किंवा रिसेप्शनमध्ये हे खूप ट्रेंडमध्ये आहेत. सध्या बॉलिवूडमध्येही सहारा इयरिंग्स खूप ट्रेंडिंग आहेत. स्पेशली ब्राइडल फोटोशूटमध्ये ओव्हरसाइज सहारा डिझाईन्स बघू शकता. फुल स्टोन कव्हर डिझाईन असतात. मल्टीचेल लेयर्स तुम्हाला बघायला मिळतील. Instagram रील्स आणि फोटोसाठी हे खूप रॉयल लुक देतात. रोजच्या वापरासाठी हवे असतील तर अगदी तुम्ही लाईट वेटेड बघणार आणि सिंपलच बघणार, तर त्यासाठी मिनिमल लाईट वेट सहारा इयरिंग्स आहेत बाजारामध्ये. नॉर्मल किंवा ऑफिस लुकसाठी चांगले दिसतात. काही छोटे-मोठे फंक्शन्स असतील तर त्यावेळेला तुम्ही घालू शकता. लहान स्टोन, पर्ल डिटेलिंग काय-काय डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर खूप सारे लेयर्ड असणारे चेन सहारा इयरिंग्स बघू शकता. एकापेक्षा अधिक चेन लेयर्स असतात. यामध्ये कानाला सपोर्ट मिळतो आणि तुम्हाला एक स्टेटमेंट लुक मिळून जाईल. ट्रेंडिंग आणि फोटो फोकस्ड डिझाईन असतात या. आता बघूयात फेस शेपनुसार सहारा इयरिंग्स कसे निवडावे. तर राउंड फेस असेल तर लांब आणि सरळ डिझाइन निवडा. ओव्हल असेल तर जवळ-जवळ सगळे डिझाइन सूट होतात त्याला. स्क्वेअर फेस असेल तुमचा तर गोलाकार झुमका सहारा इयरिंग्स बेस्ट ठरतो. लाँग फेस असेल तुमचा तर जास्त लांब अशी इयरिंग्स टाळा आणि मीडियम साइज घ्या त्यामध्ये. जर तुम्ही इयरिंग्स खरेदी करणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, जसे की त्याचे वेट तपासा, म्हणजेच खूप जड नसावेत. कानाला सपोर्ट चेन नीट बसते का ते बघा. मेटल क्वालिटी चांगली असायला हवी. जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर अँटी ॲलर्जिक पर्याय तुम्ही निवडू शकता. तुमच्या ड्रेसच्या कलरशी मॅचिंग असावेत. हेवी सहारा इयरिंग्स घातले तर नेकलेस लाईट ठेवा. केस अर्धे बांधलेले ठेवले तर इयरिंग्स जास्त उठून दिसतात. ब्राइडल लुकसाठी मेकअप थोडा शिमरी ठेवा. तर तुम्हाला सुद्धा ट्रेंडी राहायला आवडत असेल तर हे इयरिंग्स तुमच्याकडे नक्कीच असायला हवेत. जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन अशाच वेगवेगळ्या स्टायलिंग टिप्स व्हिडिओ सोबत. टिल देन टेक केअर. बाय.